Hello dear children, today we are going to learn a remaining part of the lesson Baby Pangolin's Night Out. In the previous video we have learned that pangolin teach her baby how to survive in the jungle and how to eat or how to gobble up termites, because termite is their proper food because they have no teeth like other animals. So today I am going to explain remaining part of the lesson. I hope you all are interesting and also you all are enjoying this learning with me. First of all, I am going to teach you how to read this passage. Then I will explain meaning of this passage into good Marathi. Okay. Also I will clear the meaning of some difficult and new words. Are you ready with me? Okay. Let's start now. Just then, Mama smelled something. In a trice, she pulled her baby to herself and held him close to her belly. She hid behind a rock and pulled her long body together into a tight ball. Anyone would think she was just another piece of rock. After a while, the smell diminished. It seemed to come from a safe distance. Mama loosened her tail a bit and listened carefully. She sensed a bright light passing on, and with it some sounds. She uncurled herself very cautiously and let the baby go. तर मित्रांनो, या परिच्छेदामध्ये काय सांगितलंय पाहूया. त्यानंतर लगेचच म्हणजे आपण पहिलं थोडंसं पाहूया की गुड बेबी रिमेंबर धिस इज द प्रॉपर फूड फॉर अस पँगोलिन्स. ती ममा पँगोलिन आपल्या बाळाला सांगत होती की हे आपलं काय आहे, प्रॉपर फूड आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दात नसल्यामुळे आपण हे अन्न खायला पाहिजे. तर आता या परिच्छेदामध्ये काय झालं पहा. त्यानंतर जस्ट देन, त्यानंतर लगेचच मामा स्मेल्ड, मामाला वास आला. कशाचा तरी वास आला. समथिंग. इन अ ट्राईस, इन अ ट्राईस ही फ्रेज आहे पहा. इन अ ट्राईस म्हणजे त्या क्षणात लगेचच, क्विकली. इन अ ट्राईस. बेली म्हणजे स्टमक आणि डिमिनिश्ड म्हणजे रिड्यूस्ड, कमी होणे. आता पुढे काय झालं पहा. मामा स्मेल्ड समथिंग, कशाच तरी वास आला. इन अ ट्राईस, त्या काही क्षणात शी पुल्ड हर बेबी टू हर सेल्फ, तिने तिच्याजवळ त्या बेबीला ओढून घेतलं, बाळाला ओढून घेतलं. अँड हेल्ड हिम क्लोज टू हर बेली, आणि आपल्या पोटाजवळ धरलं. बेली म्हणजे पोट, स्टमक. शी हिड बिहाइंड अ रॉक, ती एका खडकाच्या मागे जाऊन लपली. आणि पुल्ड हर लॉंग बॉडी टुगेदर इन टू अ टाईट बॉल, आणि सगळं तिचं जे लांब शरीर होतं ना ते एखाद्या बॉलसारखं तिने आकुंचित करून घेतलं पहा. टाईट बॉल केला तिने. एनीवन वुड थिंक, प्रत्येक एखाद्या कोणालाही असा विचार मनात येऊ शकतो की शी वॉज जस्ट अनदर पीस ऑफ रॉक, की ती म्हणजे एक खडकाचा वेगळा भाग आहे. आफ्टर अ व्हाईल म्हणजे थोड्या वेळाने, द स्मेल डिमिनिश्ड, स्मेल कमी झाला, रिड्यूस झाला. डिमिनिश्ड म्हणजे कमी होत जाणे, तो वास कमी होत गेला. इट सीम टू कम फ्रॉम अ सेफ डिस्टन्स, म्हणजे आता असं वाटायला लागलं की ते सुरक्षित अंतरावरून तो वास येत आहे. ममा लूझन्ड हर टेल अ बीट, ममाने त्याची जी शेपटी होती ती आणखी थोडीशी लूज केली. अँड लिसन्ड केअरफुली, आणि काळजीपूर्वक ऐकलं. शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन, तिला थोडक्यात जाणवलं की एक प्रखर प्रकाश आपल्यावर पडत आहे आणि त्याचबरोबर काही आवाज पण ऐकू येत आहे. शी अनकर्ल्ड हरसेल्फ, तिने स्वतःची जी गुंडाळी केली होती ती थोडीशी गुंडाळी काय केली, तिने लूज केली. अनकर्ल्ड, कर्ल म्हणजे गुंडाळी करणे आणि अनकर्ल्ड म्हणजे गुंडाळी सोडवणे. शी अनकर्ड हरसेल्फ व्हेरी कॉशियसली, अत्यंत काळजीपूर्वक तिने आपली गुंडाळी सोडली. अँड लेट द बेबी गो, आणि बाळाला थोडं दूर जाऊ दिलं. डिड यू नोट द स्मेल जस्ट नाव? रिमेंबर इट बेटर दॅन एनिथिंग एल्स. दिस इज द स्मेल ऑफ मॅन. सम ऑफ देम आर विकेड बियॉन्ड मेजर. दे सर्च फॉर आवर होल्स, नेस्ट्स and dig them up. They kill us, eat our flesh, and sell our scales to earn loads and loads of money.
ह्युमन्स थिंक आवर स्केल्स आर मेडिसिनल. या परिच्छेदात काय दिले पहा. मग ती बाळाला म्हणाली तिच्या की तू तो आत्ता वास घेतला का, आत्ता जो जस्ट नाऊ आत्ता जो वास आला तो तू घेतला का, तुझ्या लक्षात ठेवला का वास तू. रिमेंबर इट बेटर, तो वास तू नेहमी इतर गोष्टींपेक्षा अधिक प्रकारे ध्यानात ठेव, लक्षात ठेव. दिस इज द स्मेल ऑफ मॅन, हा जो वास होता तो माणसाचा वास होता. सम ऑफ देम आर विकेड बियॉन्ड मेजर, त्या माणसांपैकी काही माणसं अगदी मर्यादेच्या बाहेर दुष्ट असतात. दे सर्च फॉर आवर होल्स, ते आपल्या बिळांचा शोध घेतात, आपल्या घरट्यांचा शोध घेतात आणि ते खणून टाकतात, खांदून टाकतात. दे किल अस, आपल्याला मारून टाकतात. ईट आवर फ्लेश, आपलं मांस खातात. अँड सेल आवर स्केल्स टू अर्न लोड्स अँड लोड्स ऑफ मनी, आणि खूप खूप पैसे कमावण्यासाठी आपल्या अंगावरचे जे खवले आहेत ते खवले विकतात. ह्युमन्स थिंक, ह्युमन्स म्हणजे माणसं, माणसं असा विचार करतात की आपले जे स्केल्स आहेत, आपले जे खवले आहेत ते काय आहेत, मेडिसिनल. मेडिसिनल म्हणजे औषधी आहेत. लॉंग अगो, लॉंग अगो म्हणजे खूप दिवसांपूर्वी. लॉंग अगो व्हेन ओनली ट्रायबल पीपल लिव्हिंग इन द जंगल्स न्यू अबाउट अस, द सिच्युएशन वॉज नॉट सो बॅड. They too killed animals, but not for greed. Now you have to be on your guard against greedy people, such as those we smelled just now. When we step out for our nighttime wandering, they flash torch lights to spot us and then shoot us with their guns. These very same wicked people have destroyed our habitats and cleared away jungles. There is no room for us to build our homes and to roam around anymore. Life is now full of hardships. You can never tell when someone lurking around might kill you. Be warned, baby, be careful. पहा या परिच्छेदामध्ये काय सांगितलंय पँगोलिनने की लॉंग अगो व्हेन ओनली ट्रायबल पीपल. आता ट्रायबल आणि मेडिसिनल या शब्दांचे अर्थ विचारलेत पहा इथे. गेस द मिनिंग, गेस म्हणजे अंदाज करा. मेडिसिनल आणि ट्रायबल, मेडिसिनल म्हणजे औषधी आणि ट्रायबल म्हणजे आदिवासी. ठीक आहे. लॉंग अगो म्हणजे खूप दिवसांपूर्वी. व्हेन ओनली ट्रायबल पीपल, जेव्हा फक्त आदिवासी लोक आपल्या जंगलांमध्ये राहायचे, त्यांना आपण माहीत होतो. न्यू अबाउट अस, आपल्याविषयी त्यांना माहिती होती. द सिच्युएशन वॉज नॉट सो बॅड, त्यावेळेसची परिस्थिती खूप काही वाईट नव्हती. दे टू किल्ड ॲनिमल्स बट नॉट फॉर ग्रीड, तेही आपल्या प्राण्यांना मारायचे, ते सुद्धा मारायचे. बट नॉट फॉर ग्रीड, परंतु ते लोभ म्हणून, लोभीपणामुळे नव्हतं मारित, ते त्यांचं अन्न उदरनिर्वाहासाठी मारायचे. नाव यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट ग्रीडी पीपल. तर ह्या लोभी माणसांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आता स्वतःची स्वतः काळजी घ्यायला शिकलं पाहिजेस. ॲज दोज वी स्मेल जस्ट नाऊ, आत्ता जो आपण माणसांचा वास घेतला त्या माणसांपासून स्वतःचं संरक्षण करायचं आहे. व्हेन वी स्टेप आउट फॉर आवर नाईट टाईम वॉन्डरिंग, जेव्हा आपण रात्रीच्या भटकंतीसाठी आपण बाहेर पडतो. नाईट टाईम वॉन्डरिंग म्हणजे रात्रीची भटकंती. दे फ्लॅश टॉर्च लाईट्स, ते काय करतात, अत्यंत प्रखर असा विजेरीचा म्हणजे बॅटरीचा प्रकाश आपल्यावर पाडतात. टू स्पॉट अस, आपल्याला टिपण्यासाठी. अँड दे शूट अस, आणि आपल्याला गोळी घालतात. दे शूट अस विथ देअर गन्स, बंदुकीने आपल्याला गोळी घालतात. दिस व्हेरी सेम विकेड पीपल हॅव डिस्ट्रॉईड आवर हॅबिटॅट्स, तर याच अशा दुष्ट माणसांनी आपले जे अधिवास आहेत, आपली जी घरं आहेत ती काय केली आहेत, नष्ट केली आहेत. अँड क्लिअर अवे जंगल्स, आणि जंगलं इथून नाहीशी केली आहेत. क्लिअर्ड अवे, नाहीशी केली आहेत जंगलं. देअर इज नो रूम फॉर अस टू बिल्ड आवर होम्स, आणि मग त्यासाठी आता रिकामी जागासुद्धा नाही. रूम म्हणजे रिकामी जागा. देअर इज नो रूम, मोकळी जागा नाही. अस टू बिल्ड आवर होम्स, आपली घरं बांधण्यासाठी. अँड टू रोम अराउंड एनिवेअर, इथे रोम शब्द आला. रोम म्हणजे भटकणे, इकडे तिकडे जाण्यासाठी आपल्याला मोकळी जागासुद्धा नाही. लाईफ इज नाऊ फुल ऑफ हार्डशिप्स, आता हे जे आपलं जीवन झालं आहे ना, हे अत्यंत संकटांनी भरून गेलं आहे बघ. यू कॅन नेव्हर टेल व्हेन समवन लर्किंग अराउंड माईट किल यू,
तू सांगू शकत नाहीस की तुझ्या भोवती कोणीतरी गुप्तपणे येत आहे आणि तुला ते मारू शकतंय, याच्याविषयी तू अंदाज करू शकत नाहीस. बी वॉर्न, सावध राहा. बेबी बी केअरफुल, काळजी घे स्वतःची बाळा. ती ममा पँगोलिन सांगते पहा आपल्या बाळाला. दीज मेन डोंट रिअलाइज वी आर देअर हेल्पर्स. या माणसांना कळत नाही आहे की, समजत नाही त्यांना की आपण त्यांचे मदतनीस आहोत, आपण त्यांना मदत करत आहोत त्या माणसांना. वी रिमूव्ह मिलियन्स ऑफ अँट्स अँड टर्माइट्स फॉर देम. आपण या माणसांसाठी, त्यांच्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने मुंग्या आणि टर्माइट्स म्हणजे वाळवी आपण नाहीशी करत आहोत. दे विल स्पेंड ह्यूज अमाऊंट टू डू दॅट देमसेल्व्स. ते काय करतील, ह्या कामासाठी त्यांची प्रचंड अशी संपत्ती, प्रचंड असे पैसे खर्च करतील, परंतु आपलं संरक्षण करणार नाहीत. बट विल नॉट स्पेअर अस, आपली सुटका करणार नाहीत. मे गॉड गिव्ह देम गुड सेन्स. देवाने त्यांना सद्बुद्धी देऊ, त्यांना चांगली समज देऊ, अशी प्रार्थना करते ते पँगोलिन. बेबी वन मोर थिंग. बाळा आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. देअर आर सम गुड पीपल. त्या ठिकाणी काही चांगले लोक पण आहेत. टू, देअर आर सम गुड पीपल टू. दे नो आवर इम्पॉर्टन्स. त्या लोकांना आपलं महत्त्व माहीत आहे. इन द फूड चेन्स इन नेचर. निसर्गामध्ये असलेल्या अन्न साखळीमध्ये आपलं काय महत्त्व आहे ना, हे त्या माणसांना चांगलं माहीत आहे. दे स्ट्राईव्ह टू मेक आवर लाईफ इझियर टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स. ते काय करत आहेत, प्रयत्न करतात. दे स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्न करणे. ते प्रयत्न करतात आपलं जीवन सुखकर होण्यासाठी, सोपं होण्यासाठी, आणि ऑल्सो आपलं नंबर्स म्हणजे आपली संख्या वाढण्यासाठी सुद्धा ते काय करत आहेत, आपल्याला मदत करत आहेत. सह्याद्री निसर्ग मित्र अँड अदर ऑर्गनायझेशन्स इन महाराष्ट्र रन अवेअरनेस कॅम्पेन्स विथ द हेल्प ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. तर आता हे सह्याद्री निसर्ग मित्र आणि अशा आणखी इतरही संस्था महाराष्ट्रामधल्या काय करत आहेत, रन अवेअरनेस कॅम्पेन्स. अवेअरनेस म्हणजे जागृती आणि कॅम्पेन्स म्हणजे मोहीम. कॅम्पेन्स म्हणजे तर वेगवेगळ्या मोहिमा ते राबवत आहेत ह्या संस्था. आणि कशाच्या मदतीने, तर हेल्प ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट, जंगल विभागाच्या मदतीने ह्या जनजागृतीविषयी मोहिमा ते राबवत आहेत. दे होल्ड मीटिंग्ज. ते मीटिंग्ज घेतात इन व्हिलेजेस. गावागावांमध्ये ते मीटिंग्ज घेतात. अँड अर्ज पीपल. आणि लोकांना विनंती करतात टू प्रोटेक्ट अस. आपल्याला संरक्षण करावं आपलं, यासाठी लोकांना ते विनंती करत असतात. दे पुट अप पोस्टर्स विथ दीज मेसेजेस एव्हरीवेअर. असा संदेश घेऊन ते सगळीकडे पोस्टर्स लावत असतात, भित्तिचित्र लावत असतात. अँड हँड आउट पॅम्पलेट्स. आणि पत्रिकासुद्धा ते काय करत असतात, लोकांच्या हातामध्ये देत असतात, की त्या पत्रिकांच्यावर आपली माहिती लिहिलेली असते. दे ट्राय हार्ड टू पुट अ स्टॉप टू इंटरनॅशनल स्मगलिंग. दे ट्राय म्हणजे ते प्रयत्न करतात, हार्ड टू पुट अ स्टॉप, फुल स्टॉप द्यायचं आहे, त्यांना पूर्ण थांबवायचं आहे. काय थांबवायचं आहे, इंटरनॅशनल स्मगलिंग. इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय, आणि स्मगलिंग म्हणजे तस्करी. तस्करी म्हणजे चोरी करणे. आपल्याला माहीत आहे पाहिजे, जंगलामध्ये काही ज्या दुर्मिळ वनस्पती असतात, दुर्मिळ प्रजाती असतात, त्या प्रजातींचं काय केलं जातं, स्मगलिंग केलं जातं. म्हणजे त्यांना चोरी केली जाते आणि ते परदेशामध्ये नेऊन विकलं जातं. त्याला म्हणायचं तस्करी. दे सेट अप मॉडर्न ट्रॅप कॅमेराज टू गेट आवर फोटोग्राफ्स अँड स्टडी अस. ते काय करतात, मॉडर्न म्हणजे आधुनिक प्रकारचे जे कॅमेरा आहेत त्याचे सापळे लावतात आणि कॅमेरामध्ये आपले चित्र म्हणजे फोटो काढतात, फोटोग्राफ्स काढतात आणि आपला ते अभ्यास करतात ती माणसं. आय डू होप दीज गुड पीपल विल सक्सीड इन दिअर वर्क. आय डू होप म्हणजे मला अशी निश्चित आशा आहे की ही लोक काय होतील, त्यांच्या कार्यामध्ये निश्चित यश मिळवल्याशिवाय राहणार नाहीत. आवर लाईफ विल बी इझियर अँड आवर कीथ अँड कीन विल फ्लोरिश. आपलं जीवन आणखी सोपं होईल आणि शिवाय आपली जी जनजाती आहे, आपले जे नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहेत, कीथ अँड कीन म्हणजे आपला मित्रपरिवार, आपले सगळे सोयरे, यांचा काय होईल, बहराचे दिवस येतील. फ्लोरिश म्हणजे बहर येईल. कम बेबी दॅट्स इनफ फॉर टुडे. चल बाळा, आजच्या दिवसापुरतं हे पुरेसं झालं. इट्स गेटिंग लेट. आता उशीर होत आहे. डीड माय लव रिलीज द टर्माइट्स. डीड माय लव म्हणजे माझ्या प्रिय बाळाला हे सगळं आनंद घेता आला का या खाण्याचा, या जेवणाचा.
वाळवी जी खाल्ली ती चांगली वाटली का, रुचकर वाटली का. रेलिश, रेलिश म्हणजे एन्जॉय इटिंग, आनंद घेणे खाण्याचा. बाळाने खाण्याचा आनंद घेतला का. विल रिटर्न हिअर टुमारो नाईट, आपण उद्या रात्री या ठिकाणी परत येऊ. नाव वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स, आता मात्र आपल्याला घरी पहाट होण्यापूर्वी पोहोचायलाच हवे, असं या ठिकाणी ती मामा पँगोलिन आपल्या बाळाला सांगते. आणि या ठिकाणी आपला पाठ पण संपतो. लेखक आहेत पहा भाऊ काटदरे. आपण या पाठामध्ये पँगोलिनविषयी माहिती मिळवलेली आहे. तर इकडे थोडंसं आपल्याला माहिती दिली आहे. थिंग्स टू डू, काय करायला सांगितलं आहे. फाइंड आउट मोर अबाउट फूड चेन्स, तुम्ही विज्ञानाच्या तुमच्या पुस्तकामध्ये फूड चेन्स सर्च आउट करू शकता. आणि ट्रॅप कॅमेरा, गुगलवर सुद्धा ह्या दोन्ही पॉईंट्सची माहिती तुम्हाला उपलब्ध आहे, तुम्ही ते मिळवू शकता. अर्ज म्हणजे रिक्वेस्ट, विनंती करणे. स्पेअरस म्हणजे लेटस गो म्हणजे आपली थोडक्यात सुटका करणे. त्यानंतर हॅबिटॅट्स म्हणजे नॅचरल होम्स, अधिवास, की जिथं ते राहतात नैसर्गिक वातावरणामध्ये, त्याला म्हणायचं हॅबिटॅट्स. तर मला असं वाटते की आपल्याला सर्वांना हा धडा चांगल्या प्रकारे समजला असेल. जर धडा समजण्यामध्ये जर कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट लिहू शकता, मी तुम्हाला त्याचे उत्तरं देईल. आणि जर कुणाला काही याबाबत आणखी माहिती हवी असेल तर गुगलवर जाऊन आपण पँगोलिन्स कसे आहेत, पँगोलिनच्या जाती कोणकोणत्या आहेत याची जास्त माहिती आपण घेऊ शकता. यूट्यूबवर सुद्धा पँगोलिनविषयीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते पँगोलिन कसं चालतं, कसं राहतं याची अधिक माहिती त्या ठिकाणी मिळवू शकता. आणि तुमच्या आसपास जर काही पँगोलिन, पॉर्क्युपाईन किंवा मुंगूस असे जर काही प्राणी असतील तर त्यांचं संरक्षण कसं करता येईल हे तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या मदतीने यावर चर्चा करू शकता आणि अधिक माहिती जमा करू शकता. आता यानंतरचा जो व्हिडिओ आपला असेल तर याच्यामध्ये मी या पाठाचं वर्कशॉप क्लिअर करणार आहे. वर्कशॉपमध्ये जे काही सांगितलेले आहेत प्रश्न आणि उत्तरं तर ते आपण पाहणार आहोत. आणि तसेच त्या व्हिडिओमध्ये आपण लँग्वेज स्टडी जो आहे की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट काय असतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळे आत्तापर्यंतचे जे 2 व्हिडिओ मी या पाठाचे संबंधित अपलोड केलेले आहेत, पब्लिश केलेले आहेत, तर ते तुम्ही पहा. त्यातून पँगोलिनविषयी चांगली माहिती मिळवा. या पाठातील एक छोटासा भाग आहे की तो तुम्ही वाचायचा आहे. पान नंबर 94 वरती पँगोलिन फॅक्ट शीट असं एक कागद दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 9 पॉईंट तुम्हाला वाचायला दिले आहेत. तर ते 9चे 9 पॉईंट तुम्ही वाचा. समजायला खूप सोपे आहेत. तर ते तुम्ही निश्चितपणे वाचाल अशी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी आपला आजचा व्हिडिओ मी थांबवतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय एव्हरीवन.